77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त अमरावती येथे आयोजित शासकीय ध्वजारोहण समारंभात राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या। राष्ट्रप्रथम अभियानांतर्गत राज्यातील 21,000हून अधिक शाळांमधील मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली। या मोहिमेअंतर्गत राज्यातील 10,000 माजी सैनिक, एनसीसी आणि स्काउट गाईड कॅडेट्सच्या माध्यमातून विद्यार्थिनींना लष्करी शिस्त, संचलन आणि देश रक्षणाचे धडे दिले जाणार आहेत। विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय विचार आणि व्यक्तिमत्व विकासासाठी 10,000 प्रबोधनकारांमार्फत विशेष मार्गदर्शन सत्रे आयोजित केली जातील। प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून अमरावतीतील विविध शाळांमधील सुमारे 2,000 विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सामूहिक कवायतीचे मंत्र्यांनी विशेष कौतुक केले। शिक्षण मंत्र्यांनी आपल्या भाषणात शिक्षण क्षेत्रातील विविध विद्यार्थी केंद्रित निर्णयांचा आढावा घेतला। राज्यातील प्रत्येक शाळेत कॉपी मुक्तीबाबत शपथ घेतली जात असून या माध्यमातून कार्याच्या परिणामांबाबत जनजागृती केली जाणार आहे। गरजा महाराष्ट्र माझा हे राज्यगीत शाळांमध्ये अनिवार्य करणे, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा आणि आनंददायी शनिवार यासारखे उपक्रम प्रभावीपणे राबवले जात आहेत। या निमित्ताने राज्यभरातील शाळांमध्ये वर्षभर विविध शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे। विकास हा केवळ रस्ते आणि इमारतींचा नव्हे, तर तो प्रत्येक सामान्य माणसाच्या आयुष्यात बदल घडवणारा असावा, हीच शासनाची भूमिका आहे। या सोहळ्याला राज्यमंत्री दर्जाचे निलेश हेलोंडे पाटील, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।